नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती. बघा, 22 तारखेला घटस्थापना झालेली होती. बघता बघता नवमी आणि दशमी जवळ आलेली आहे, म्हणजे दसरा जवळ आलेला आहे. बऱ्याच जणांकडे नवमीला घट जे आहेत ते हलवले जातात आणि बऱ्याच जणांकडे दशमीला घट हलवले जातात. तर नवरात्रीचे 9 दिवस घटाचे पूजन केले जाते, म्हणजेच आपल्या कुलदेवीचे पूजन केले जाते. नवरात्रीचे 9 दिवस म्हणजेच देवी आईच्या 9 रूपांचे पूजन या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये केले जाते. आता 2025 मध्ये नवरात्रीची सांगता म्हणजेच घट हे कधी उठवायचे आहेत, त्याचबरोबर घटाला नैवेद्य काय दाखवायचा आहे, तो कोणत्या दिवशी दाखवायचा आहे, त्याचबरोबर नवरात्रीचे जे उपवास आहेत, बरेच जण नवरात्रीचे 9 दिवसांचे म्हणजेच नवरत्नाचे उपवास करत असतात. बरेच जण उठता बसतात असे उपवास करतात. तर नवरात्रीचे हे उपवास कधी सोडायचे आहेत, उपवास सोडताना आपल्याला कोणता पदार्थ हा खायचा आहे, त्याचबरोबर नवरात्रीमध्ये जी कडाकणी बांधली जातात, कडाकणी केली जातात, तर ती कोणत्या माळेला करायची असतात आणि देवीला अर्पण करायची असतात, आणि सर्वात महत्त्वाचं घट हलवताना ते कोणत्या दिशेला हलवायची, ही सर्व माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे देव आपण आपल्या देवघरामध्ये घटी बसवलेले असतात, मग तुमच्याकडे घट असू द्यात किंवा नसू द्यात, पण बरेच जण देव हे पानांवर बसवतात, विड्याच्या पानांवर देव बसवतात. तर हे देव कधी हलवायचे आणि देवपूजा जी आहे तर ती कधी करायची, अखंड दिवा जर आपण लावलेला असेल तर तो अखंड दिवा कधी उचलायचा, आणि त्याचबरोबर बरेच जण 99% लोक बघा 3 चुका करतात. तर ह्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. त्यामुळे बघा, आपल्याला या नवरात्रीचे संपूर्ण फळ प्राप्त होत असते. तर या चुका कोणत्या आहेत, घट हलवत असताना तो पहिल्यांदा कोणत्या दिशेने हलवायचा आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता आपण बघूया की नवरात्रीची सांगता म्हणजेच घट जे आहेत बसवलेले, तर ते आपल्याला कधी हलवायचे आहेत, घट हे कधी उठत आहेत. तर यावर्षी 1 ऑक्टोबर 2025ला बुधवारी नवमी तिथी आहे, म्हणजे महानवमी आहे, आणि महानवमीला 1 ऑक्टोबरला बुधवारी घट उठत आहेत आणि हे घट हलवले जाणार आहेत. आता जर तुमच्या घराची परंपरा अशी असेल की नवमीला तुमच्या घरामध्ये घट हे हलवले जात असतील, तर 1 ऑक्टोबरला बुधवारी महानवमीला हे घट हलवले जाणार आहेत, उठवले जाणार आहेत. आणि बघा, बऱ्याचशा घरांमध्ये अशी देखील पद्धत असते की बऱ्याचशा भागांमध्ये अशी पद्धत असते की दसऱ्याच्या दिवशी म्हणजे दशमीला हे घट उठवले जातात. जर तुमच्या घराची किंवा भागाची अशी पद्धत असेल की दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जात असतील, तर 2 ऑक्टोबरला गुरुवारी दशमी म्हणजेच विजयादशमी आहे, दसरा आहे, तर त्या दिवशी तुम्ही तुमच्या घरातील घट हे हलवू शकता. जशी तुमची परंपरा आहे, पूर्वापार चालत आलेली जशी पद्धत आहे, घरामध्ये चालत आलेली जशी पद्धत आहे, त्याप्रमाणे तुम्ही घट हलवायचे आहेत. जर तुमची अशी पद्धत असेल की महानवमीला घट हलवायचे, तर 1 ऑक्टोबरला बुधवारी नवमीला घट हलवायचे आहेत. आणि जर दुसऱ्या दिवशी घट हलवण्याची पद्धत असेल तुमच्या घरामध्ये, तर 2 ऑक्टोबरला गुरुवारी दसऱ्याच्या दिवशी तुम्ही घट हलवायचे आहेत. तर बघा, हे सगळ्यांना आता समजलंच असेल. आता बघूया की घटाला नैवेद्य काय दाखवायचा. आता घट ज्या दिवशी हलतात किंवा ज्या दिवशी घट उठवले जातात, त्या दिवशी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य हा घटाला करायचा असतो. बऱ्याच घरांमध्ये पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो आणि तो नैवेद्य घट हलवताना घटाला दाखवला जातो. तर बघा, तुम्हाला असा हा पुरणपोळीचा नैवेद्य महानवमीला करायचा आहे. घट उठवताना किंवा घट जर दसऱ्याच्या दिवशी विजयादशमी दिवशी उठवत असाल, तर तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य दसऱ्याच्या दिवशी करायचा आहे. घट हलवायच्या आधी आपल्याला तो नैवेद्य घटाला दाखवायचा आहे आणि याचा नैवेद्य कुळाचाराप्रमाणे बनवला जातो. त्याचबरोबर पुरणाचे दिवे बनवले जातात, पुरणाच्या दिव्यांनी आरती केली जाते आणि त्यानंतर जो आहे तो घट हलवला जातो. आणि घट हलवण्याच्या नंतर तो उपवास जो आहे तो आपल्याला अष्टमीचा उपवास असू द्या किंवा नवमीचा उपवास असू द्या, म्हणजे 9 दिवसांचे उपवास असतील तर ते सोडले जातात. तर त्याच्यामुळे आणि पूर्णाच्या स्वयंपाकाव्यतिरिक्त जर तुमच्याकडे तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्या रूढी परंपरेप्रमाणे अजून कोणता पदार्थ बनवण्याची पद्धत असेल, तर तो पदार्थ तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुम्ही बनवू शकता, तो दाखवू शकता आणि त्याच्यानंतर तुमचे जे घट आहेत ते तुम्ही हलवू शकता. आता इथे पुरणाचे दिवे बनवण्याबाबत सुद्धा एक प्रश्न येतो की पुरणाचे दिवे किती बनवायचे. तर इथे सुद्धा तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्या घराण्यामध्ये जर पुरणाचे 11 दिवे बनवण्याची पद्धत असेल तर तुम्ही 11 बनवा. तुमच्याकडे 16 दिवे बनवण्याची पद्धत असेल तर तुम्ही 16 दिवे बनवा. तुमच्याकडे 21 पुरणाचे दिवे बनवण्याची पद्धत असेल तर तुम्ही 21 पुरणाचे दिवे बनवले तरी सुद्धा चालेल. त्यानंतर आरती करा आणि त्यानंतर घट हलवा.
समजा तुम्हाला काही कारणामुळे पुरणपोळी करायला शक्य होत नसेल तर तुम्ही कोणत्याही गोडाचा पदार्थ नैवेद्य म्हणून करू शकता, पण एखादा तरी गोड पदार्थ घट हलवताना किंवा घट उठवताना हा करायचाच आहे आणि गोडाचाच नैवेद्य तुम्हाला घटाला दाखवायचा आहे। मग तुम्ही खीर करा किंवा मग शिरा करा, काहीही तुम्ही दुसरा गोड पदार्थ जो तुम्हाला शक्य होईल तो तुम्ही करा। अगदीच जमलं नाही तर दूध साखरेचा नैवेद्य तुम्हाला घटाला दाखवायचा आहे, पण असा प्रयत्न करा की घटाला गोडाचाच नैवेद्य दाखवला जाईल। घट हलवताना आपल्याला काय करायचं आहे, 5 मुलं बोलवायची आहेत किंवा 5 जेंट्स असतील तर ते बोलवायचे आहेत आणि त्या 5 मुलांना त्या घटाला हात लावायला सांगायचं आहे। तळी ज्याप्रमाणे आपण उचलतो त्याप्रमाणे हा घट 5 वेळा उचलून खाली ठेवायचा आहे आणि त्यावेळी प्रत्येक वेळी आपल्याला आपल्या कुलदेवीचा जय जयकार करायचा आहे, जसे की आई राजा उदो उदो तुळजा भवानी माता की जय। तो 5 वेळा खालीवर उचलून खाली ठेवायचा आहे आणि तुमच्या कुलदेवीचं तुम्हाला नाव घेऊन अशा प्रकारे घट जो आहे तर तो हलवायचा आहे आणि तो घट थोडासा उत्तर दिशेला सरकून ठेवायचा आहे आणि आलेल्या मुलांना तुम्ही प्रसाद म्हणून जो गोड पदार्थ केलेला आहे तर तो देऊ शकता। काही ठिकाणी प्रसादाबरोबर कडाकणी सुद्धा दिली जातात, तसेच काही ठिकाणी घटामध्ये दही भाताचा प्रसाद पण ठेवला जातो। तर अशा प्रकारे तुम्हाला घट जो आहे तो हलवायचा आहे। आता आपण पाहूया की नवरात्रीचा उपवास कधी सोडायचा आहे। यंदा महाअष्टमी म्हणजे शारदीय नवरात्रीची 8वी माळ जी आहे ती 30 सप्टेंबर 2025 वार मंगळवारी आलेली आहे। महानवमी म्हणजे शारदीय नवरात्रीची 9वी माळ जी 1 ऑक्टोबर 2025 वार बुधवारी आलेली आहे आणि महादशमी म्हणजे दसरा जो आहे तो 2 ऑक्टोबर 2025 वार गुरुवारी आलेला आहे। आता तुमच्याकडे उठता बसता किंवा धारण पारण उपवास धरण्याची पद्धत असेल किंवा तुमच्याकडे उठतानाचा उपवास किंवा पारण्याचा उपवास हा महाअष्टमीला म्हणजे अष्टमीला म्हणजे शारदीय नवरात्रीच्या 8व्या माळेला करण्याची पद्धत असेल तर तो उपवास यंदा तुम्हाला 30 सप्टेंबर मंगळवारी करून 1 तारखेला बुधवारी तो उपवास सोडायचा आहे आणि तुमच्याकडे महानवमीचा उपवास करण्याची पद्धत असेल म्हणजे 9व्या माळेला तर तो उपवास तुम्ही 1 ऑक्टोबर रोजी धरायचा आहे आणि 2 ऑक्टोबर रोजी गुरुवारी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला तो उपवास सोडायचा आहे। घट हलवल्यानंतर किंवा घट उठवल्यानंतर उपवास हा सोडावा। उपवास सोडताना आपल्याला जास्त मसालेदार तिखट तेलकट पदार्थ खाणं टाळायचं आहे। उपवास सोडताना सात्विक अन्नपदार्थ आपल्याला खायचे आहेत। जर तुम्ही पुरणपोळी घटाला नैवेद्य म्हणून दाखवलेली असेल तर तीच पुरणपोळी तुम्ही किंवा तेच ताट जे दाखवलेलं आहे घटाला तेच तुम्ही उपवास सोडण्यासाठी घ्यायचं आहे किंवा जो गोड पदार्थ तुम्ही घटाला बनवलेला आहे घटाला नैवेद्य म्हणून दाखवलेला आहे तर तो पदार्थ आधी तुम्हाला सेवन करायचा आहे आणि नवरात्रीचा उपवास तुम्हाला सोडायचा आहे। उपवास सोडताना तुम्ही भाजी पोळी आमटी यासारखे पदार्थ बनवू शकता। शक्यतो कांदा लसूण याचा वापर आपण या अन्नपदार्थामध्ये टाळायचा आहे आणि असेच अन्नपदार्थ बनवून आपल्याला त्यावर उपवास सोडायचा आहे। त्याचबरोबर उपवास सोडताना आपल्याला यामध्ये मसूर डाळ किंवा वांगे या पदार्थाचा वापर करायचा नाही। त्याचबरोबर लिंबू चिरणे किंवा लिंबू पिळणे अन्नपदार्थामध्ये तर हे देखील आपल्याला टाळायचं आहे। तर या गोष्टी आपल्याला उपवास सोडताना याचे पालन आपल्याला नक्की करायचे आहे। तर आता आपण बघूया की कडाकणी कधी करायची आणि घटाला ती कधी बांधायची। तर कडाकणी म्हणजे काय, तर हा एक गोड पदार्थ असतो। त्या गोड पुऱ्या असतात, अशा गोड पुऱ्या बनवल्या जातात। बऱ्याचशा घरांमध्ये मैदा आणि साखर वापरून या पुऱ्या बनवल्या जातात, तर काही घरांमध्ये गूळ आणि गव्हाचे पीठ वापरून सुद्धा ही कडाकणी बनवली जातात। त्याचबरोबर देवीला याच पिठाच्या 5 सौभाग्य अलंकार बनवले जातात, म्हणजेच जोडवी वेणी फणी पान सुपारी त्याचबरोबर कुंकवाचा करंडा असे विविध सौभाग्य अलंकार बनवले जातात आणि ते देवीला नैवेद्य स्वरूपामध्ये दाखवले जातात। त्याचबरोबर या कडाकण्यांची माळ देवीला अर्पण केली जाते, तो नैवेद्य दाखवला जातो। तर हा कडाकणीचा नैवेद्य बऱ्याच ठिकाणी 5व्या माळेला दाखवला जातो, काही ठिकाणी तो सप्तमीला म्हणजे 7व्या माळेला दाखवला जातो, काही ठिकाणी अष्टमीला, तर काही ठिकाणी महानवमीला कडाकणीचा नैवेद्य हा देवीला किंवा घटाला दाखवला जातो। ज्याप्रमाणे तुमच्या घराची पद्धत आहे त्याचप्रमाणे आपल्याला कडाकण्या बनवायच्या आहेत आणि त्या माळेला त्या घटाला अर्पण करायच्या आहेत किंवा तुमच्या कुलदेवीच्या मुख्य ठिकाणी जाऊन देखील तुम्ही त्या अर्पण करू शकता। बघा, ज्या पद्धतीने तुमच्या घराची पद्धत आहे तशीच कडाकणी बनवायची आहेत, त्याच माळेला तुम्हाला ती घटाला बांधायची आहेत किंवा देवीला अर्पण करायची आहेत। तुम्ही घरामध्ये खाण्यासाठी म्हणून वेगळ्या प्रकारचे बनवू शकता, पण जशी पद्धत आहे तशीच कडाकणी बनवून ती देवीला अर्पण करायची आहेत आणि जे 5 सौभाग्य अलंकार केलेले असतात ते देवीला देखील त्या कडाकण्यांबरोबरच आपल्याला त्या माळेमध्ये बनवायचे आहेत, ओवायचे आहेत आणि ते देवीला त्याची माळ अर्पण करायची आहे। आता देव कधी हलवायचे किंवा उठवायचे असतात तर ते पाहूया।
तर आता बघा, घट हे महानवमीला उठणार आहेत किंवा हलवले जाणार आहेत, म्हणजेच 1 ऑक्टोबरला बुधवारी हलणार आहेत. तर आपल्याला महानवमीला देव न हलवता दसऱ्याच्या दिवशी म्हणजे विजयादशमीच्या दिवशी हे देव आपल्याला हलवायचे आहेत आणि देवांची पूजा ही दशमीच्या दिवशी म्हणजे विजयादशमीला करायची आहे. जे देव आपण पानांवर बसवलेले असतात किंवा घटी बसवलेले असतात तर ती पानं आपल्याला निर्मल्यामध्ये विसर्जित करायची असतात आणि विजयादशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपल्याला देवांची पूजा ही करायची आहे. पण तुमच्याकडे ही पद्धत नसेल तर मग तुम्ही नवमीला देवपूजा करू शकता. त्यानंतर बघा, जो घट आहे तर तो हलवल्यानंतर त्या घटातलं जे पाणी आहे ते घरातील जे झाडं झुडपं आहेत त्यांना अर्पण करा. त्याचबरोबर थोडंसं पाणी आपल्या घरामध्ये शिंपडायचे, कारण 9 दिवस त्यामध्ये दैवी तत्व हे उतरलेलं असतं. आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद असतो, त्यामुळे आपल्या घरामध्ये ते शिंपडायचं आहे. ज्या सगळ्या माळा, जी विड्याची पानं, जे काही साहित्य असेल ते सुद्धा सगळं तुम्ही निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. बाकी देव जे आहेत ते आता नवमीच्या दिवशी जरी तुमच्याकडे घट हलवले जात असतील तर देवपूजा जी आहे ती दशमीच्या दिवशीच म्हणजे दसऱ्याच्या दिवशीच केली जाते. आता जो अखंड दिवा आहे तर तो कधी उचलायचा, तर बघा, तुम्ही घट हलवले असतील तरी देखील अखंड दिवा आहे तर तो हाताने आपल्याला विझवायचा नाही किंवा फुंकर मारून विझवायचा नाही. त्याचा तो स्वतःहून मालवला पाहिजे किंवा विझला पाहिजे. त्यामुळे बघा, स्वतः आपल्याला ही चूक करायची नाही की आपण स्वतः विझवतोय अखंड दिवा, कारण आता घट उठलेले आहेत, हलवलेले आहेत, पण अखंड दिवा तुम्ही थोडासा उचलून बाजूला ठेवू शकता. जर तुम्हाला देवपूजा वगैरे तिथे करता येत नसेल तर तो आपल्याला विझवायचा नाही. तो जेव्हा स्वतःहून मालवेल किंवा विझेल तेव्हा तुम्ही तो दिवा स्वच्छ करून ठेवून द्यायचा आहे. आता आधीच तुम्ही थोडं थोडं तेल कमी टाकायला सुरुवात करा, म्हणजे दुसऱ्या दिवशीपर्यंत तेल पुरेल यानुसार. त्याचबरोबर घट हलवताना तो उत्तर दिशेला पहिल्यांदा आपल्याला हलवायचा आहे. आणि बघा, घट उठवल्यानंतर आता मी सांगितलं त्या पाण्याचं काय करायचं. त्याचबरोबर जे 1 रुपयाचं नाणं आपण घटामध्ये टाकलेलं असतं तर ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. आणि बाकीचे जे काही साहित्य आहे, ज्या काही माळा आहेत फुलांच्या किंवा माती असेल, जे काही घटाचं साहित्य असेल घटासाठी वापरलेलं आहे तर ते आपल्याला वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे. आणि हे विसर्जित करताना दही भात तुम्हाला घटासोबत विसर्जित करायचा आहे. थोडासा दही भात तुम्ही त्यासोबत सोडायचा आहे. त्याचबरोबर 1, 2, 3 चुका भरपूर जण करतात. ते म्हणजे काय, जो घटाचा नारळ असतो, श्रीफळ जे आपण ठेवलेलं असतं ते देवी स्वरूप म्हणून बरेच जण तो नारळ फोडतात आणि त्याचा प्रसाद करून खातात. पण बघा, आपल्या देवीचं स्वरूप म्हणून आपण तो नारळ पुजलेला असतो, त्यामध्ये एक दैवी तत्व उतरलेलं असतं. त्यामुळे तो फोडून त्याचा प्रसाद करून खाणं हे तुमच्या घराण्यानुसार ठरवा. तो नारळ फोडून खात नसतील तर तुम्ही काय करा, तो नारळ देखील त्या वाहत्या पाण्यात विसर्जित करा. आमच्याकडे तो नारळ विसर्जित केला जातो, फोडून खाल्ला जात नाही, कारण आपल्या कुलदेवीचं स्वरूप म्हणून आपण तो पुजलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता मी सांगितलं अखंड दिवा स्वतःहून विझवायचा नाही. तो सुरू असेल तोपर्यंत तो सुरूच राहू द्या, काही हरकत नाही. तो अजून एखादा दिवस राहिला तरीही चालेल, तसाच तो तेवत राहू द्या, काही हरकत नाही. पण तो स्वतःहून तुम्ही अजिबात विझवू नका किंवा फुंकर मारू नका. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे कलशातलं पाणी असतं, घटामधलं जे पाणी असतं तर ते आपल्याला इतर झाडांना टाकायचं, परंतु तुळशीला ते पाणी आपल्याला अजिबात अर्पण करायचं नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये घट कधी उठवायचे आहेत याविषयीच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मी दिली आहेत. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, ज्यामुळे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.